श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. आजचा विषय आहे, एखाद्याकडे 5 लाखांचा खळखळाट असावा पण कोणाच्याही 5 रुपयांचा तळतळाट नसावा. बघा, मग तो तळतळाट शारीरिक असेल, मानसिक असेल किंवा आर्थिक असेल. आज या विषयावरती आपण बोलणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. बघा, म्हणतात ऋण काढून सण साजरा करायचा नाही. पैसा ही एक गोष्टच अशी आहे की ज्यातून चांगले चांगले रिलेशनसुद्धा बिघडतात. एखाद्याकडून पैसे घेतले आणि ते वेळेला परत द्यायला नाही जमले तर ज्याने दिले आहे तर त्याची खूप तगमग होते. आपले पैसे परत मिळतील का नाही, तो परत देईल का, बुडवेल का, अशा अनेक शंका आपल्या मनात येऊ लागतात. त्याही पुढे जाऊन त्याचा परत रागात रूपांतर होते, चिडचिड होते आणि वेळेस असेही होऊ शकते की त्याने ते ॲडजस्टमेंट करून दिलेले असतात. त्यामुळे वेळेत पैसे परत नाही मिळाले तर चिडचिड होते, वाद होते आणि मग काही वेळेस मात्र अपशब्दही बोलले जातात. प्रत्येकाची पेशन्स लेवल वेगवेगळी असते. प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी करायचे असते, बरोबर आहे ना. मोठी स्वप्ने असतात. कधी उच्च शिक्षण असेल, व्यवसाय करायचा असेल किंवा लग्न, मुलांची शिक्षणं, मुलांची लग्न, परदेशी जाण्याचे स्वप्न असेल, त्याकरिता पैशाची गरजही भासते. आपल्याला सुख मिळण्याकरता आपण इतरांकडून पैसे घ्यायचे का, हा आपण स्वतःला प्रश्न विचारा. आणि घेतले तरी ते वेळेत द्यावे लागतील आणि काही कारणाने परत देता नाही आले तर हा विचार तुमच्या मनात यायलाच हवा. बघा, जर त्याला पैसे देणे जमले नाही तर आपण स्वतःला दोषी समजायला लागतो. पैसे मलाच समजत नव्हते, अक्कल नव्हती असेही, किंवा समोरच्यांवर चिडून रागावून सतत मागणी करून तगादा लावूनही परतफेड करत नसेल तर मग त्याला तळतळाट देतो. शिव्या घालत असेल, ऐपत नव्हती तर कशाला करावे नवीन काही सुरू, स्वतःबरोबर दुसऱ्याला कशाला डुबवावे, अशा अनेक प्रकारे बोलून अपमान करून प्रसंगी आपले म्हणणारेही पैशाकरिता खूप त्रास देतात. अर्थातच ते त्याच्याही मेहनतीचेच असतात, कष्ट. त्यामागं मग कधी कुटुंबापासून दूर राहून त्याने पैसे कमवले असतील तर कधी स्वतः शारीरिक कष्ट घेऊन मानसिक त्रास सहन करून, जसे एखाद्या ठिकाणी काम करत असताना सतत घालून पोडून बोलणारेही असतात, तर कधी पान उतारा तर कधी कामाच्या पद्धतीतून आरडाओरडा करणारे, असे त्याने कमवलेले पैसे असू शकतात. बघा, मग या उलट काही लोकांचा स्वभाव असा असतो की आपल्याच लोकांकडे पैसा आहे ना, मग आपल्याकडे नाही, मग घ्या मागून. आता पुढे स्वार्थापोटी ते आपल्या लोकांकडे आहेत ना तर घ्या मागून म्हणून घेतात आणि त्यांना परत करावे असेही त्यांना वाटत नाही. उलट त्यांना असेच वाटत राहते की त्यांच्याकडे एवढेही पैसे त्याने थोडे दिले तर काय झाले. मग देणारी व्यक्ती हा विचार करून देते की आपल्याच माणसाला मदतीला उपयोगी पडतो आहे, आपण मिळालेले पैसे देतील परत, पण परत देण्याबद्दल समोरची घेणारी व्यक्ती विषयसुद्धा काढत नाही किंवा विषय बदलत राहते. नाही तर शेवटी मी कुठं पळून जाणार आहे का वरून हा ॲटिट्यूड दाखवत असते. देणाऱ्या व्यक्तींनी कमवलेले पैसे दिसतात या अशा लोकांना, पण परत करताना मात्र त्यांची ओळखही दाखवत नाहीत. आहेत त्याच्याकडे पैसे म्हणून दिले त्याने पैसे असे विचार करतात. पण ज्याने दिलेत पैसे त्याचे त्याग त्याला दिसत नाहीत. त्याची मेहनत जी पाण्याच्या वर तरंगणाऱ्या बर्फा एवढी दिसते, मात्र पाण्याच्या खाली खोलवर असणाऱ्या बर्फाचा विशाल तुकडा त्यांना दिसत नाही. या सगळ्या गोष्टीतून साध्य काहीच होत नाही. उलट जो पैसे देणारा असतो त्यालाच दया आलेली असते. त्यात काय मोठे केले असेही उलट उत्तर. यातून देणारा मात्र शेवटी आपल्या मेहनतीचे मिळालेले फळ असे दुसऱ्याने कपटाने मिळवलेले म्हणून त्याला तळतळाट देतो. पण खरे जो पैसे घेणारा आहे त्याने देणाऱ्याला कधीतरी समजून घ्यावे. त्याची ही मेहनत आहे, कष्ट आहेत आणि त्याने हे कमवण्याकरता घेतलेले त्याग आहेत ते लक्षात घ्यावे. देणाऱ्याचा चांगुलपणा फायदा करून घेऊ नये. त्याचा आणि त्याच्या पोराबाळांचाही तळतळाट लागेल, कारण त्या देणाऱ्याची काही स्वप्ने असतात ना, त्याच्याही काही इच्छा आकांक्षा असणारच ना, जशा तुमच्या आहेत. आपल्यात असे म्हटले आहे की अंथरूण पाहून पाय पसरावे, पण खरेच हा विचार आलाच पाहिजे की आपण पाय पसरण्याच्या ताकदीचे तरी आहेत का नाही.
अनेकदा आपले संस्कारक्षम मन, स्वाभिमान किंवा कोणतीही परिस्थिती आली तरी त्याला तोंड देण्याची तयारी, मानसिकता या गोष्टी कितीही अडचण असेल तरी दुसऱ्याकडून पैशाची अपेक्षाही करत नाहीत किंवा दुसऱ्या कोणी मदत केली आणि आपल्याला ती वेळेत परत करता आले नाही तर म्हणून सारासार विचार करून आणि मग परत घेऊन कोणी तगादा लावण्यापेक्षा आपल्याकडे अगदी 5 लाखांचा खळखळाट असेल तरी कोणाच्या 5 रुपयांचा तळतळाट नसावा असा ते लोक विचार करतात. बघा, ग दी माडगुळकरांनी काही ओळी लिहिलेल्या आहेत. पोटापुरता पैसा पाहिजे, नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. देणाऱ्याचे हात हजारो असले तरी माणसाने आपल्या झोळीची, कुवतीची काय ताकद आहे ते पाहावे. त्यामुळेच प्रपंच सुखी होईल, सुरळीत चालेल. टिचभर पोटाच्या विदभर भुकेसाठी तळ हाता एवढी पोळी पुरीशी असते. ती नेहमीच मिळावी त्यासाठी देवाने ऋतुचक्रात सातत्य राखावे. काळ्या आईने लेकरांची उपासमार होणार नाही इतपत धान्य पिकवावे. आम्हाला महाल माड्या नको तर डोक्यावर साधं छप्पर असलं तरी खूप झालं. फार भरजरी काही नको, गरजेपुरती वस्त्र मिळाली की बस. गोठावणारी थंडी नको आणि कडाक्याची उष्माही नको. देवा, जेवढं सोसेल तेवढं दे. तुझ्या मर्जीप्रमाणे तू आम्हाला रंक बनव वा राजा बनव, पण शेवटी पस्तवण्याची पाळी मात्र येऊ देऊ नकोस म्हणजे झालं. बघा, आपणच आपल्या गरजा वाढवित असतो, अपेक्षा वाढवत असतो आणि जे आहे त्याचा आनंदच घेत नाही. पण जे नाही त्याच्या मागे लागून ते आनंद गमावून बसतो. जो आहे तोही आनंद आपल्या हातून निघून जातो. आपल्या स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी आपली स्वतःचीच आहे. दुसऱ्या कोणाकडून अपेक्षा ठेवली तर ती निराशाच आपल्या पोटी येणार आहे, आपल्या हाती येणार आहे. म्हणून बघा मैत्रिणींनो, जे आहे त्यात आनंद माना, समाधान माना आणि जर ते नसेल तर त्याकरता प्रयत्न करा, कष्ट करा, पण तेही स्वबळावर. तर स्वतःही आनंदी राहाल आणि इतरांनाही आनंदी ठेवाल. त्यामुळे कुणाचाही तळतळाट लागणार नाही याची काळजी घ्या. मग तो शारीरिक असेल, आर्थिक असेल, मानसिक असेल. जर तो तळतळाट लागला तर व्याजासकट आपल्याला तो परत करावा लागतो. म्हणून तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली, हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तींना शेअर करा की ज्यांनी कुणाचे पैसे घेतलेले आहेत आणि अजूनही त्यांना पैसे परत करायची इच्छा होत नाही. यातून एकाने जरी त्याच्याजवळचे पैसे घेणाऱ्याचे परत दिले तर माझ्या व्हिडिओचे सार्थक झाले असे मला वाटेल. तर अशा नवनवीन माहितीसाठी, नवनवीन व्हिडिओसाठी बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.